नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ. वेलकम बॅक टू अवर चॅनल. मंडळी, आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत हिरसुटिझम किंवा महिलांच्या चेहऱ्यावर जे काही अनावश्यक केस येतात त्याबद्दल आपण बोलणार आहोत. आजकाल आपण पाहतो बऱ्याच महिलांमध्ये एक कॉमन समस्या दिसून येते की बऱ्याच महिलांच्या चेहऱ्यावर किंवा हनुवटीवर, छातीवर पुरुषांसारखे केस दिसायला लागतात आपल्याला. यालाच वैद्यकीय भाषेत हिरसुटिझम असे म्हणतात आणि आयुर्वेदात याला अतिलोमा असे म्हणतात. मग अशा प्रकारचे ज्या वेळेला केस महिलांच्या चेहऱ्यावर येतात त्यावेळेला त्यांचा आत्मविश्वास कमी व्हायला लागतो. तसेच त्यांना सतत मग वॅक्सिंग करावं लागतं, थ्रेडिंग करावं लागतं किंवा मग शेविंग करावं लागतं. आणि म्हणूनच मग आपण आजच्या भागामध्ये विषय घेतला आहे की हिरसुटिझम किंवा मग चेहऱ्यावर जे काही अनावश्यक केस येतात त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. आपल्याला बऱ्याचदा मग असा प्रश्न पडतो की मग हे केस का येतात आणि मग याला आयुर्वेदात काही उपाय आहे का किंवा वैद्यकीय भाषेत याला वैद्यकीय क्षेत्रामध्ये याला काही उपाय आहेत का की मुळापासूनच हे केस येणार नाही. तर मग आज आपण म्हणूनच आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की हिरसुटिझम म्हणजे नेमकं काय, ते होण्याची कारणे काय आहेत आणि आपल्याला काही आयुर्वेदिक उपाय किंवा काही करता येतील का, तसेच आपल्याला काही घरगुती उपाय करता येतील का ज्याच्यामुळे आपल्याला हिरसुटिझम कमी करता येईल किंवा हिरसुटिझम किंवा ते केस येण्याचे आपल्याला थांबवता येईल. तर सगळ्यात आधी आपण पाहूया की हिरसुटिझम म्हणजे काय. तर हिरसुटिझम म्हणजेच काय की चेहऱ्यावर, महिलांच्या चेहऱ्यावर ज्या वेळेला पुरुषांसारखे जाड केस यायला लागतात, महिलांच्या चेहऱ्यावर, पाठीवर किंवा छातीवर हे असे जाड केस यायला लागतात, तर त्याला आपल्याला वैद्यकीय भाषेत हिरसुटिझम असे म्हणतात. मग ते होण्याची कारणे काय आहेत. ज्या वेळेला महिलांच्या शरीरामध्ये अँड्रोजन किंवा जो पुरुष हार्मोन असतो तो वाढायला लागतो त्यावेळेला मग महिलांच्या छातीवर, चेहऱ्यावर अशा प्रकारचे केस यायला चालू होतं. मग हा जो अँड्रोजन आहे तो कशामध्ये वाढतो हे आपण आता पाहूयात. तर ज्या वेळेला पीसीओडी आपण बघतो, आजकाल बऱ्याच महिलांमध्ये, मुलींमध्ये पीसीओडी हा आजार आहे किंवा पीसीओएस आपण जो काही आजार म्हणतो तो आपल्याला बऱ्याच महिलांमध्ये दिसून येतो. आणि ज्या वेळेला पीसीओएस किंवा पीसीओडी होतो त्यावेळेला अँड्रोजन किंवा पुरुष हार्मोन हा वाढलेला असतो, कारण इन्सुलिन रेझिस्टन्स होतो आणि फिमेल हार्मोन्स कमी व्हायला लागतात किंवा हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो आणि म्हणूनच मग तिथे अँड्रोजन वाढायला लागतो. ज्या वेळेला अँड्रोजन वाढतो त्यावेळेला मग मोठ्या प्रमाणात पिंपल्स येणे, केस, डोक्याचे जे काही केस आहेत ते विरळ व्हायला लागतात आणि मग हनुवटीवर, ओठांच्या वरती जी केस आहेत ते जाड व्हायला लागतात आणि ते सतत जाड केस असे जास्त प्रमाणात वाढायला लागतात. आणि तसेच आपल्याला आणखी काही कारणं आहेत की इतर काही कारणं ज्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो, म्हणजेच की थायरॉइड डिसऑर्डर, बऱ्याचदा थायरॉइडमध्ये सुद्धा हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो. तसेच अचानक ज्या वेळेला वजन वाढ होतं त्यावेळेला देखील हार्मोन्स बिघडतात, कारण इन्सुलिन वाढलेला असतो आणि इन्सुलिन तसेच आपलं जे काही वजन वाढतं त्याच्यामुळे आपल्या फॅट सेल्स वाढतात आणि फॅट सेल्समधनं इस्ट्रोजन तयार होत असतं आणि मग हे जास्तीचं इस्ट्रोजन तयार झाल्यामुळे मग हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो आणि त्यावेळेला देखील मग हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे आपल्याला हिरसुटिझम हे लक्षण दिसून येतं. तसेच काहींमध्ये अनुवंशिकतेमुळे देखील अशा प्रमाणे जास्त प्रमाणात आपल्याला केसांची वाढ, अनावश्यक केसांची वाढ दिसून येते. तर मग आपल्याला यात आयुर्वेदात काही उपाय आहेत का. तर आयुर्वेदानुसार आपण आधी पाहूयात की हिरसुटिझम का होतं. तर आयुर्वेदामध्ये ज्या वेळेला कफ आणि वाताची दृष्टी होते त्यावेळेला आपल्याला अतिलोमा हे लक्षण दिसून येतं, कारण कफ आणि वात ज्या वेळेला वाढतो त्यावेळेला तो वाढलेला कफ आणि वात हा आर्तवह स्रोतस किंवा शुक्रवाह स्रोतसापर्यंत ज्या वेळेला जातो त्यावेळेला हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि मग तो झालेला हार्मोनल इम्बॅलन्स हा इतर सगळे जे दुष्य आहेत, म्हणजेच की आयुर्वेदामध्ये दोष, धातू आणि दुष्य असे सांगितलेले आहेत आणि ज्या वेळेला दोष बिघडतात तेव्हा ते धातूंना बिघडवतात आणि बिघडलेले धातू मग दुष्यांना बिघडवायला चालू करतात आणि म्हणूनच मग हे अतिप्रमाणात अनावश्यक केसांची वाढ होणे हे लक्षण दिसून येतं. मग आयुर्वेदात ज्या वेळेला आपण उपचार घेतो त्यावेळेला काय असतं की आपण मुळाला आधी ठीक करतो, म्हणजेच काय की आपल्याला कफ आणि वाताची दृष्टी झाल्यामुळे आपल्यामध्ये हे लक्षण दिसून आले. मग आपण फक्त लक्षणाची चिकित्सा करत नसतो तर संपूर्णपणे व्याधीची चिकित्सा करतो आणि म्हणूनच आपल्याला आयुर्वेदामध्ये चिकित्सा करत असताना तुमचा आहार देखील आपल्याला बघावा लागतो की तुम्ही कुठल्या पद्धतीचा आहार घेताय, तुम्ही व्यायाम करताय की नाही. आणि जर तुम्ही आहार चुकीचा घेत असाल त्याच्यामुळे जर तुमचं वजन वाढत असेल आणि तुमच्यामध्ये मग दोषांची दृष्टी होत असेल त्यावेळेला देखील तुमच्यामध्ये मग हे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि म्हणूनच मग आपण आयुर्वेदात अशी काही औषधे सांगितलेली आहेत जी दोषांना साम्यावस्थेत आणतात आणि मग त्याच्यामुळे मग हे जे काही आजाराची जी काही लक्षणं दिसून येतात ना ती लक्षणे मग हळूहळू कमी व्हायला लागतात. मग आयुर्वेदात अशी कुठली औषधं सांगितली आहेत जी
हार्मोनल इम्बॅलन्स नीट करतात. तर आयुर्वेदात शतावरी नावाचं एक खूप उत्कृष्ट औषध सांगितलं आहे, ज्याच्यामुळे स्त्रियांचे की हार्मोन्स किंवा फिमेल हार्मोन्स हे अगदी व्यवस्थित बॅलन्स केले जातात आणि पुरुष हार्मोन जर वाढले असतील तर ती कमी होऊन जातात. पण शतावरी घेत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना आपल्याला शतावरी द्यायचं नाहीये, कारण शतावरी हे बल्य आहे, त्याच्यामुळे वजन आणखी वाढतं आणि म्हणूनच मग शतावरी ज्या वेळेला ज्यांचं वजन अतिप्रमाणात वाढलेलं आहे त्यांना आपण देतो तर त्यांच्यामध्ये फायदा होण्याच्या ऐवजी आपल्याला तोटाच दिसून येतो. तसेच आपण अश्वगंधा देखील वापरू शकतो. अश्वगंधा काय करतं, आपला स्ट्रेस देखील कमी करतं आणि अश्वगंधा हे शुक्र धातूवर तसेच आर्त व स्रोतसावर काम करत असल्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स नीट करून मग आपल्यामध्ये जे काही हिरसुटिझम हे लक्षण दिसून येतं आहे ते कमी केलं जातं. तसेच आपल्यामध्ये आपण पुदिन्याचा चहा ज्या वेळेला घेतो, म्हणजे आजकाल बरेच लोक ग्रीन टी घेतात आणि तो ग्रीन टी घेत असताना ज्या वेळेला पुदिन्याचा असतो ना, तर पुदिना हा आपला अँटीऑक्सिडंट आहे आणि मग तो आपलं पचन वाढवतो आणि आपल्यात जे काही इन्फ्लामेशन आहे आपल्या शरीरामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये जी सूज आलेली आहे आपण घेत असलेल्या चुकीच्या आहारामुळे ती कमी करतं आणि मग हार्मोनल इम्बॅलन्स आपला नीट होतो. तसेच आयुर्वेदातलं त्रिफळा चूर्ण ज्या वेळेला आपण घ्यायला चालू करतो तर त्रिफळा चूर्ण हे पाचक आहे आणि ते आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम वाढवतं. मेटाबॉलिझम वाढल्यामुळे आपल्या वजनावर आपोआपच आपल्याला फरक दिसून येतो आणि मग आपल्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स जो आहे तो नीट व्हायला लागतो. आणि ह्याच सोबत ज्या वेळेला तुमच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात बिघाड झालेला आहे, म्हणजेच की फक्त हिरसुटिझम हे लक्षण नाहीये, तुमच्यामध्ये पाळीची अनियमितता आहे, तसेच तुमचं वजन अतिप्रमाणात वाढायला लागलेलं आहे, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसायला लागले आहेत, हे ज्या वेळेला दिसतं ना त्यावेळेला तुम्ही एका चांगल्या आयुर्वेदिक तज्ज्ञाकडे जाऊन तुम्ही पंचकर्म करून घेऊन त्या PCODवर जे काही व्यवस्थित उपचार आहेत ते जर करून घेतले तर तुमचा आहार, तुमचा जो काही आजार आहे तो निश्चितच बरा होतो. आता आपण आयुर्वेदात सांगितलेले काही लेप पाहूयात किंवा तुम्हाला जे काही घरी अगदी सहज पद्धतीने करता येतील असे आपण काही लेप पाहणार आहोत, ज्याच्यामुळे तुम्हाला हिरसुटिझम थोडासा कमी करण्यासाठी मदत होईल. तर अगदी घरी सहजपणे उपलब्ध असणारं साहित्य म्हणजे हळद, दूध आणि बेसनपीठ. तुम्ही 2 चमचे बेसनपीठ किंवा 1-1.5 चमचा बेसनपीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद टाका आणि त्याची पेस्ट तयार होईल इतपत तुम्ही दूध मिक्स करा आणि तो जो लेप आहे तुम्ही चेहऱ्याला लावायचा आहे आणि तो एक 10 मिनिट ठेवायचा. थोडासा वाळल्यानंतर जी केसांची जी ग्रोथ आहे त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही असं चोळून तो काढायचा आहे आणि त्यामुळे काय होतं, केसांची जी वाढ आहे ती कमी व्हायला मदत होते. तसेच आयुर्वेदात कोशातकी बीज जे आहेत, कोशातकी बीज सिद्ध लेप तसेच कोशातकी बीज सिद्ध तेल यांचा वापर आपल्याला हिरसुटिझम मध्ये करायला सांगितलेला आहे. तर कोशातकी म्हणजे काय, कोशातकी म्हणजे घोसाळा. घोसाळ्याच्या ज्या बिया आहेत त्यांचं चूर्ण करून घ्यायचं किंवा त्यांची आपण मिक्सरवर बारीक पूड करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण गुलाब पाणी मिक्स करून तो लेप आपण त्या केसांवर अनावश्यक जे केस येतात चेहऱ्यावर त्याच्यावर आपण लावायचा आहे आणि त्याला थोडासा वाळल्यानंतर मग सेम जे मी सांगितलं होतं आधी की केसांची जी वाढ आहे त्याच्या दिशेच्या विरुद्ध बाजूने आपल्याला मसाज करायचा आहे किंवा स्क्रब केल्यासारखं करायचं आहे आणि हा उपाय आपण ज्या वेळेला सतत करत राहतो तर केसांची वाढ आपल्याला कमी व्हायला लागलेली दिसू लागते किंवा जे काही केस आहेत ते विरळ व्हायला लागतात आणि हळूहळू आपल्याला दिसून येतं की केस येणं देखील बंद झालेलं आहे. तसेच आपल्याला त्या घोसाळ्याच्या बियांपासून तेल देखील तयार करता येतं. त्या घोसाळ्याच्या ज्या बिया आहेत त्या थोड्याशा कुटून घ्या आणि त्या मग तुम्ही जर खोबरेल तेल वापरत असाल तर ते खोबरेल तेलामध्ये, म्हणजे जर तुम्ही 1 चमच्यावर बिया कुटून घेतल्या असतील तर एक अर्धी ते पाऊण वाटी तेल घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्या बिया शिजू द्यायच्या आहे. त्यानंतर ते मिश्रण थंड झाल्यानंतर गाळून घेऊन बाटलीमध्ये ठेवायचं आहे आणि ते तेल रोज तुम्ही केसांवर लावायचं आणि त्यानं मसाज करायचा आहे. तुम्हाला हळूहळू त्याची केसांची ग्रोथ कमी झालेली दिसून येते. तसेच आपल्याला आपल्या आहारावर आणि आपल्या व्यायामावर लक्ष ठेवायचं आहे, कारण की हा जो काही आजार आहे तो हार्मोनल इम्बॅलन्समुळे झालेला आजार आहे किंवा हे आजार नसून हे फक्त असलेल्या आजाराचं लक्षण स्वरूप आहे आणि म्हणूनच आपल्याला मुळातनं आपला आजार जर बरा केला तर हे लक्षण आपल्याला कमी झालेलं दिसून येणार आहे. म्हणूनच आपल्याला आयुर्वेदात सांगितलेली व्यवस्थित औषधी घ्यायची आहे. तसेच आपल्याला आपलं आहार व्यवस्थित घ्यायचा आहे, म्हणजेच की खूप प्रमाणात केक, पिझ्झा हे जे काही फास्ट फूड खाण्यात येतं त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो तसं न करता घरी बनवलेला साधा
आणि गरम आहार घ्यायचा आहे, तसेच रोज अर्धा तास व्यायाम करायचा आहे आणि त्यानंतर मग आपला जो आजार आहे तो बरा व्हायला मदत होते. म्हणूनच कायम आपल्याला जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे की आहार विहार आणि तुमची दिनचर्या जर तुमची नीट असेल ना तर तुम्हाला शक्यतो आजार होत नाहीत, तुमचे दोष व्यवस्थित समस्थितीत राहतात. म्हणून तुमच्या आहाराकडे आणि व्यायामाकडे कायम लक्ष देणे गरजेचे आहे. मंडळी, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण असे बरेच लोक आहेत ज्यांच्यापर्यंत ही अशी माहिती पोहोचत नाहीये, कारण आपण आपल्या चॅनलमध्ये कायमच शास्त्रशुद्ध माहिती देत असतो. म्हणूनच हा व्हिडिओ कायम भरपूर लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.